महापालिका क्षेत्रातील 3 झोपडपट्ट्यांचे लेआउट मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला। संजय नगर पत्राचा चिंतामण नगर आणि भीमनगर या झोपडपट्टीचे लेआउट अंतिम मंजुरीसाठी पुणे येथील नगररचना विभागाकडे सादर करण्याच्या सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशासनाला केल्या आहेत। तर उर्वरित झोपडपट्ट्यांचे मोजमाप लेआउट करून घेण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिलेत, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुजित कुमार काटे यांनी दिली। यावेळी समितीचे उपाध्यक्ष रवींद्र सदामते, संघटन प्रमुख सूरज मामा पवार उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे मोजमाप करून लेआउट तयार करावेत, त्यांना मालकी हक्काचे उतारे द्यावेत, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, आमरण उपोषण आदी आंदोलनाच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतलं होतं। समितीच्या रेट्यामुळे प्रशासनाने तातडीने प्रायोगिक तत्वावर काही झोपडपट्ट्यांचे मोजमाप लेआउट करण्यास सुरुवात केली होती। संजय नगर पत्राचा चिंतामण नगर आणि भीमनगर या झोपडपट्ट्यांचे मोजमाप पूर्ण झाले, त्याचं लेआउटही करण्यात आलं। आयुक्त शुभम गुप्ता यांनी याचा आढावा घेतला। या तीनही झोपडपट्ट्यांचा लेआउट अंतिम मंजुरीसाठी तातडीने पुणे येथील नगररचना विभागाकडे सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। त्यामुळे या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना मालकी हक्काचा उतारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, असं सांगत काटे म्हणाले, याशिवाय नवीन वसाहत झोपडपट्टी येथील रहिवाशांचं सिटी सर्वे नाव नोंद होण्यासाठी सिटी सर्वे ऑफिसला शिबिर घ्यावं, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच उर्वरित झोपडपट्ट्यांचे मोजमाप लेआउट तयार करण्याचा आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। सर्वात प्रथम मी महापालिका प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी आमच्या 8-9 वर्ष लढ्याला यश म्हणून त्यांनी 42 झोपडपट्टीपैकी प्रभाग क्रमांक 10 मधील नवीन वसाहत येथून सुरुवात करतो म्हणल्यात लवकरात लवकर तेथील मोजमाप करून सिटी सर्वेला 7/12 नाव लावून देतो असे त्यांनी शब्द दिल्यात। त्याकरता लवकरात लवकर कॅम्प आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावतो म्हणल्यात। त्याबद्दल महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने आम्ही 42 ठिकाणी जी झोपडपट्टी आहेत त्या प्रत्येक लास्ट झोपडपट्टी जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा हा लढा सुरूच राहणार आहे। आज या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्हाला अतिशय आनंद होतोय की या ठिकाणी महापालिका क्षेत्रातील 42 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा मोजमाप आणि लेआउट महापालिकेने सुरू केलेलं होतं। त्यापैकी 4 झोपडपट्ट्यांचं मोजमाप लेआउट या ठिकाणी पूर्ण करून त्यांना मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी अंतिम मंजुरीसाठी पुणे टाउन प्लॅनिंग कडे त्यांनी पाठवलेला आहे। या ठिकाणी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता असो यांचं अतिशय मनापासून आम्ही कौतुक करतो की अनेक वर्ष दुर्लक्षित प्रश्न त्यांनी या ठिकाणी मार्गी लावलेला आहे। आता या ठिकाणी झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळण्यासाठी रस्ता रिकामा झालेला आहे। जोपर्यंत झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळणार नाहीत तोपर्यंत त्यांना पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना व कामगार असतील तर कामगार कार्यालयाच्या योजना या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळत नसल्याने व त्यांच्या झोपडपट्टी मुक्त त्यांना बनायचं असल्यामुळे ह्या योजनांचा त्यांना अतिशय चांगला उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे लवकरच झोपडपट्टी मुक्त शहर या ठिकाणी आयुक्त शुभमजी गुप्ता साहेब यांनी बनवण्याचा मानस या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांचा प्रथम आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी हे घेतलेलं काम अतिशय जलद गतीने इथून पुढे मार्गी लावावं आणि उर्वरित 37 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा सुद्धा मोजमाप आणि लेआउट तात्काळ त्यांनी मार्गी लावावं एवढी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो।